अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरतीसाठी 8 पट अर्ज आले। सेविकांना निवृत्तीनंतर 1 लाख तर मदतनीस महिलेस अवघ्या 75,000 रुपयांचाच लाभ। मित्रांनो, नेमकी अपडेट ही काय आहे ही सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये 108 सेविका व 200 मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी जिल्ह्यातून रिक्त जागांच्या तुलनेत 8 पट म्हणजेच की 2483 अर्ज आले आहेत। अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील महिलांचे सर्वाधिक अर्ज आहेत। अंगणवाडी सेविकांसाठी इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण अपेक्षित आहे, पण डी.एड. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणी महिलांनी या पदासाठी अर्ज केले आहेत। त्यात दुसरीकडे मदतनीस पदासाठी 12वी शिक्षण आवश्यक आहे, तरी पण पदवीप्राप्त तरुणी महिलांनी अर्ज केल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। त्यात विधवा, परित्यक्त्या महिलांचाही समावेश आहे। शैक्षणिक कागदपत्रांनुसार उमेदवार 100 गुण दिले जातात। त्यात पूर्वी कोठे अध्यापन किंवा काम केल्याचा अनुभव असल्यास त्यालाही स्वतंत्र गुण आहेत। मित्रांनो, त्याबद्दलचा व्हिडिओ आपण सेपरेटली बनवला आहे, तोही व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या अशी मी सर्वांना विनंती करेल। आणि त्याबद्दलची जी काही लिंक असणार आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ हा पाहू शकता। आता अर्ज करण्याची मुदत संपली असून सध्या अर्जाची छाननी व कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। त्यानंतर त्या याद्या गावात प्रसिद्ध करून हरकती मागविल्या जातील। प्राप्त हरकतींवर निर्णय झाल्यावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या महिला उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत। सेविकेला दरमहा 12 ते 15,000 रुपये तर मदतनीस महिलेस 10,000 पर्यंत मानधन हे मिळणार आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे, बातमी आहे, ही सर्व संबंधित असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड बातमीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।